एका दिवशी एक मुलगा झाडाच्या खाली येऊन बसत होता, पण त्याला काय माहिती होतं की त्या झाडाच्या वर एक दैत्य राहत होता. ते दैत्याची बात ऐकून भीत होता, पण त्याला काय माहिती होतं की ते दैत्य भित्रा आहे. ते दुसऱ्यांना भीव घालायच्या ऐवजी स्वतः भीत होता. एका दिवशी त्याला गावाल्याकडून पता चललं की ते दैत्य सगळ्यांवरून पण भित्रा आहे. त्याला मज्जा वाटली की आता मी त्याला परेशान करून माझी मस्तीची जागा बनवून झाली ती. मग ते दैत्याच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं. ते आंब्याच्या झाडावर चढून 4-5 आंबे फेकून मारले त्याला. ते दैत्य रडत म्हणला, अरे तू का आंबे फेकून मारले मला? ते लेखक म्हणला की अरे मला तुला मारायला मज्जा येते. ते दैत्य म्हणला रडत की अरे तुम्हाला मला मारायला मजा येते, पण कधी तुम्ही हे विचार केलाय की मला किती लागत असन? लेखक म्हणला की अरे दैत्य मला माफी पाहिजे, मी पुढच्या वेळेस असं नाही करणार कोणत्या पण दैत्यासोबत. ते दैत्य म्हणला बरं मी ह्या वेळेस तुला माफ करतो, पण जर पुढच्या वेळेस माझ्यासोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या दैत्यासोबत असं केलं तर मी तुला दैत्य लोक घेऊन जाईन आणि तिथं खूप साऱ्या दंड देईन. मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रिगिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरण्यन संस्थितं गणपती कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. नमस्ते.